नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाखांदूर येथे शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक, पोलिसात गुन्हा दाखल, आरोपींकडून लाखांदूरात 58 लाखांची वाहने जप्त। लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात आवश्यकतेनुसार व्याजासह गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्याचे आमिष देऊन एका बोगस कंपनीच्या 5 व्यक्तींनी संगनमत करून 7 नागरिकांची 1,16 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे। या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करून 5 पैकी 4 आरोपींना अटक केली आहे। भंडारा येथील आर्थिक गुन्हे शाखा व लाखांदूर पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 58,15,000 रुपये किमतीचे वाहने बुधवारी जप्त केली आहेत। या वाहनांमध्ये 4 चाकी वाहने व 2 दुचाकींचा समावेश आहे। हितेश मधुकर चुटे वय 35 वर्ष राहणार सडक अर्जुनी, रत्नेश गुरुप्रसाद तिवारी वय 45 वर्ष राहणार वडसा, किशोर चरणदास गुंडाने वय 45 वर्ष राहणार परसटोला, मंगेश डाकराम वाणी वय 42 वर्ष राहणार पाऊनगाव व रवींद्र प्रल्हाद बोरकर वय 51 वर्ष राहणार रिटान या आरोपींनी संगनमत करून फिर्यादींना जीटी कोर एसटी कन्सल्टन्सी नामक बोगस कंपनीत लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात व्याजाच्या रकमेसह प्रतिमाह हजारो रुपयांची रक्कम देण्याचे आमिष दिले। घटनेतील 7 फिर्यादींनी 1,16 लाख रुपयांची रक्कम गुंतवणूक केली, मात्र त्यांना फेब्रुवारी 2024 पासून व्याजासह प्रतिमाह उपलब्ध होत असलेली रक्कम देणे बंद करण्यात आले। यावेळी फिर्यादींनी आरोपींना गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्याची मागणी केली, मात्र आरोपींनी मागील वर्षभरापासून गुंतवणूकदारांशी संपर्क तोडून गुंतवणूक केलेली रक्कम परत केली नाही। फिर्यादीवरून 5ही आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली। भंडाऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी घोडके यांनी तपास करून या प्रकरणातील आरोपींचे मोबाईल, लॅपटॉपसह वाहने जप्त केली आहेत। या घटनेचा पुढील तपास भंडारा येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी घोडके करीत आहेत। दरम्यान सदर घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून प्रथमदर्शनी 7 फिर्यादी समोर येऊन पोलिसात तक्रार केली आहे। यात शेकडोच्या वर गुंतवणूकदार असून कोट्यवधी रुपयांचे घोटाळा झाल्याची चर्चा आहे। जसजसे तक्रारकर्ते पुढे येतील तसतसा मोठा घबाड उघडकीस येईल। ज्यांची फसवणूक झाली आहे अशांनी पोलिसात तक्रार करणे आवश्यक आहे।